कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेलकम श्वेता। अक्षवंत हो लीला। आजी ती श्वेता आहे, लीला नाही। हाँ अगं सहज बोलून गेले, मला श्वेताच बोलायचं होतं। हो चुकून। पूजा, श्वेता साईबाबांना रूम दाखव, तिला पटकन तयार होतोय। जा जा जा। दुर्गा वहिनी, आम्ही सुद्धा आतमध्ये जातो, म्हणजे ते जे गेस्ट वगैरे आले त्यांच्याशी बोलणंही होईल। गुड, जा। दुर्गा, चालेल ना? वहिनी चालेल ना? जा। आलोच। दुर्गा वहिनी बघितलं, आजी पुन्हा श्वेताला लीला म्हणाली। हो ना, आता ती लीला इथे येणार आणि आजींच्या पुढे पुढे करणार। पण ते आत आले तर असं करतील ना, आपण त्यांना आत येऊच द्यायचं नाही। तुम्ही आणि एजेस गेला होतात त्यांना आमंत्रण पत्रिका द्यायला? गेलो होतो, पण गेस्ट लिस्ट मध्ये त्यांचं नाव मी तरी ऍड केलं नाही। ओ, ते बघा एजे सर आले। एजे सर नमस्कार, कसे आहात? मी ठीक आहे। तुम्ही इथे काय करता? ओ इथे काय करतोय म्हणजे? तुम्हीच आम्हाला पत्रिका दिली ना, म्हणून आलोय आम्ही। अगं थांब। अगं असं काय करतेस? आज लग्न आहे ना त्यांचं, आज तरी त्यांच्याशी 2 शब्द नीट बोल, विसरू नकोस। आपण ना त्यांच्याकडेच पाहुणे म्हणून आलोय। माझं म्हणणं होतं तुम्ही इथे काय करता, याचा अर्थ की तुम्ही इथे का एंट्री पशी का थांबलाय? मीच तुम्हाला इन्व्हाइट केलंय, वेलकम, तुम्ही आज चला। बघितलं का? हा, तुमचे एजे सर कसे वागतात आमच्याशी आदराने। आता तू मगासपासून अपमान करतोयस आमचा, नाव शोधताय तिथे। अहो एजे सर, मी काय सांगू तुम्हाला, नाही तुमच्या सुनाने सुद्धा आम्हाला विचारलं की आम्ही इथे का आलो म्हणून। तरी मी त्यांना सांगितलं की एजेंनी आम्हाला स्वतः आमंत्रण दिलंय म्हणून आलोय। आणि आता हा म्हणतोय या यादीत आमचं नाव नाहीये म्हणून। त्याच्यामुळे आम्हाला तर घरीच जावं लागलं असतं, पण बरं झालं तुम्ही आलात। आता आम्हाला इथे तुमच्या लग्नाला राहता येईल। हे मी काय ऐकतो दुर्गा? त्यांच्याकडे आमंत्रण आहे ह्यांनी सांगितलं असं? हा दुर्गा, आय एम आस्किंग यू। येस एजे। तरीही तुम्ही त्यांना अडवलं।
मी काय विचारतोय? सॉरी एजंट. माझ्या कुठल्याही गेस्टचा अपमान होणार नाही अशी अपेक्षा करू शकतो ना मी दुर्गा? हेच फक्त मिसअंडरस्टँडिंगमुळे झालं आणि यामागे कुठलंही बाकी काही कारण नव्हतं हे मी गृहीत धरू शकतो, राईट? येस एजंट. गुड. बर शांत राहा जरा. चालेल, खाली तिथे. अभिराम तुझा तयार हो जा, मी स्वरूप घेऊन जा. झालं. चला काली तिथे. झालं गेलं, विसरून जायचं. चला या आत, या 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 या. अंकल हाय. ओळखा पाहू मी आता कुठे येत होते? हे असे चाइल्डिश गेम खेळायला माझ्याकडे वेळ नाहीये. तुला सांगायचं असेल तर नीट सांग, नाही तर जा. इनफॅक्ट काही सांगू नकोस तुझा. अंकल तुमचा मूड काय कायमच ऑफ असतो का? आज तुमचा परत एकदा साखरपुडा होणार आहे आणि यावेळी तर अंगठी पण सुखरूप आहे ना. तरी सुद्धा तुमच्या तोंडावर 12 का वाजले? मला आपलं वाटलं होतं मी एवढी शेरवानी द्यायला येते तर ती शेरवानी बघून जरा आनंद होईल तुम्हाला. कसलं काय? ठीक आहे, मी रूम पर्यंत येणार होते द्यायला, पण आता भेटलात तर घ्या. अंकल झालं. आउट. लीव. पण अंकल आउट नाव. सगळी फुलं घरी घेऊन जावीशी वाटतं. बाई खरंय सगळं. काय छान आहे, काय सुंदर आहे. केवढं वैभव, काय हा थाट. आता लीलाचं एजेशी लग्न झालं की ती या वैभवाची मालकीण होणार. पण या लग्नात माझी मात्र या लग्नामध्ये एजेंटची विहीण म्हणून मिरवण्याची संधी गेली ती गेलीच. जाऊ दे, लग्न होणं महत्वाचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.